बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता काही महत्त्वाच्या घडामोडी अगदी सविस्तरपणे आपण पाहूयात। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाटात पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे। तब्बल 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर महाबळेश्वर, नवसा, कोयना, पाटण आणि कराड परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय। गेल्या 24 तासांमध्ये महाबळेश्वरमध्ये 72 मिलीमीटर, कोयनामध्ये 61 मिलीमीटर आणि नवसामध्ये 56 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे कोयना धरणातील पाणी साठा सुद्धा वाढलाय। सध्या धरणामध्ये 54.71 टीएमसी पाणी आहे। प्रति सेकंद 9325 क्युसेक वेगानं आवक सुरू आहे। तर घाटमाथ्यावरती भात लागवडीच्या कामांनाही आता वेग आलेला आहे। मात्र पूर्व भागामध्ये पाऊस कमी आहे, त्यामुळे तिथे वाफेवरील पेरण्या सुरू आहेत। येणाऱ्या दिवसांमध्ये पाऊस कायम राहावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। इकडे सांगलीच्या वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। पाथरपुंज इथे सर्वाधिक 131 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर आज सकाळी 6 वाजेपर्यंतच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार पाणलोट क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे। पाथरपुंज आणि निवळी परिसरात पावसाचा जोर कायम असला तर वारणा धरणात पाण्याची आवक वाढण्याचीही शक्यता आहे। शिवाय धरण क्षेत्रामध्ये आतापर्यंत 943 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे।